पूजा कशी झाली? छान झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे केदारने आणि बाबांनी एकत्र पूजा केली. मला इतकं छान वाटलं ना ते बघून. म्हणजे केडी सरांनी दयानंद सरांना माफ केलं? नाही, अजून त्यांनी माफ नाही केलंय. त्याला जरा शांत व्हायला वेळ लागेल असं वाटतंय. मतलब आता काय प्रॉब्लेम आहे? सगळे पुरावे तर समोर आलेत आपल्या. हो, पण जेव्हा त्यांनी ती पत्र वाचली त्याच वेळेला ते VHSचं प्रकरण त्याच्या समोर आलं होतं. त्याच्यामुळे त्याच्या मनाचा गोंधळ आणखीन वाढलाय. जोपर्यंत त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत तो बाबांना ऍक्सेप्ट करणार नाही. पण बॉस, केडी सरांना आत्ता कुठे त्यांची फॅमिली भेटली, त्यामुळे अजून काही प्रॉब्लेम होऊन त्यांच्यामध्ये अंतर वाढायला नको. तुम्ही आम्हाला सांगा, तुम्हाला काहीही मदत लागली ना तरी आम्ही येऊ. माहिती आहे मला, पण यावेळेस आपण जे काही करू ना ते त्याला सांगून करायचं. जयराम काकांच्या वेळेस आपण त्याच्यापासून गोष्टी लपवल्या, त्याच्यामुळे तो खूप हर्ट झाला होता. त्यामुळे या वेळेला त्याला अंधारात ठेवायचं नाही, त्याला सगळं सांगायचं. ओके बॉस. चल मी निघू, आमच्या घरी जायला जरा उशीर होतोय. काय झालं? नाही, पण तुम्हाला एवढी घाई काय घरी जायची? कारण आज आमच्या घरी जरा मज्जा आहे. चल बाय, निघते. आमच्या घरी मज्जा आहे? निशी अलार्म बंद कर. बंद कर ना. पण कुठून येतो आवाज? अलार्म लावलास म्हटल्यावर कुठून येणार आवाज? मी नाही लावला अलार्म. आवाज काय ग? एक मिनिट. आपल्या रूम मधलं नाहीये. इथे कुठून आलं? माहित नाही. किती वाजले काय? चल बघूया. काय सकाळ सकाळी? मम्मा, मम्मा, मम्मा तू लावलास का अलार्म? मम्मा, बंद पण होत नाही. मम्मा, हे घे, बंद करा. ते काय चाललंय? एवढे सगळे अलार्म कोणी लावलेत? काय गे निशी, आता तुझा नवीन काही प्लॅन नाही का? हा निशी, तुझा जर का काही प्लॅन असेल तर आपण 10 वाजता डिस्कस करूया. आता झोपूया वहिनी. काकू, अहो माझा प्लॅन नाहीये हा. नाही, पण तुझ्याशिवाय एवढं बालिश आहे कोणी या घरात? हिनेच काहीतरी केलं असेल. हे काय? अरे पण मी काहीच केलं नाहीये, हा माझा प्लॅन नाहीये. गुड मॉर्निंग. तारिणी, तुला पण एवढ्या सकाळी जाग आली ना? कोणी लावलेत हे सगळे एवढे अलार्म? मी लावलाय अलार्म. हे काय नवीन नाटक आहे? नाटक नाहीये. मी या घरची मोठी सून आहे ना, मग आपल्या घरातल्या सगळ्या माणसांना शिस्त लावणं काम आहे माझं. मी मोठ्या सुनेची जबाबदारी पूर्ण करतेय बस. ए, तू आहेस कोण ग? आणि कोणी असशील? या घराची मालकीण नाहीयेस हे असलं काहीतरी करायला. हुकूम नाही सोडायचे आमच्यावर. हुकूम नाहीच सोडत आहे मी युवराज भाऊजी. अहो, मोठी सून म्हणून आपल्या घरातल्या माणसांची काळजी घेणं हे माझं काम आहे. आणि सकाळी लवकर उठल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून मी म्हणते की सगळ्यांनी सकाळी लवकर उठायचं. मग काय सकाळी सकाळी आता तू असे भोंगे वाजवत फिरणार का? अगं, कोणालाही उठवायची ही पद्धत नाहीये. काकू, अहो तुमची इच्छा होती ना की तारिणीने मोठ्या सुनेच्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या. मग आता ती करतीये तिच्या परीने, तर तिला प्लीज कॉपरेट करा. कारण मला माहितीये की माझी बायको जे काय करेल त्या घरच्या भल्यासाठीच असेल. केदार, हे काय आहे? टाइम टेबल. हे आहे आपल्या सगळ्यांसाठीचं वेळापत्रक. अगं पण यात तर लिहिलंय 5 वाजता उठायचं. नो वे तारिणी. आजपासून आपल्या घरातल्या सगळ्यांनी पहाटे लवकर उठायचं आहे. एवढ्या पहाटे? टीव्हीवर पण काही नसतं बघायला यावेळी. मम्मा, अहो पण आपल्याला सकाळी उठून टीव्ही बघायचंच नाहीये. मग आपण सगळ्यांनी पहाटे 5 वाजता उठायचं आणि आपल्याला जो कोणता व्यायामाचा प्रकार आवडेल, योगा आवडत असेल, झुंबा आवडत असेल किंवा जिम ट्रेनिंग आवडत असेल तर तो व्यायाम करायचा. आणि मग आंघोळ वगैरे करून बरोबर 8 वाजता डायनिंग टेबलवर यायचं. सोपं.
8 ते 8:30 ही आपल्या सगळ्यांसाठीची नाश्त्याची वेळ असेल. हां, आणि तेव्हा जर तुमचा नाश्ता चुकला तर मात्र तुम्हाला दुपारच्या जेवणापर्यंत वाट बघावी लागेल. आणि मध्ये भूक लागली तर अरबट चरबट खाणं बंद, पूर्णपणे बंद. चेतना काकू, तुम्हाला माहितीये सुमी या वयात सुद्धा इतकी फिट काय आहे? कारण ती तिच्या जेवणाच्या वेळा कधीच चुकू देत नाही. आणि मला असं वाटतं की आपण आता हे जे काय करतोय किंवा करू ते आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि जर मला बरंच वाटत नसेल तर हा, मग तेवढा एक दिवस तू ब्रेक घेऊ शकतेस. डोंट वरी ईशा, कोणाला त्रास होईल असं मी काही नाही करणार. तुझाच आम्हाला त्रास व्हायला लागलाय आता. तू काय आता आमची लाईफ पण कंट्रोल करणार आहेस का? आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी करणं म्हणजे त्यांचं लाईफ कंट्रोल करणं असं नसतं ना. अगं एवढे स्ट्रिक्ट रूल आहेत ना, पोलीस ट्रेनिंग मध्ये पण नसतात. नाही, तिथे याच्यापेक्षा जास्त अवघड असतं. म्हणजे तू घेतलीस ट्रेनिंग, तुला काय माहित? नाही, जनरल नॉलेज आहे आणि आईमुळे थोडंफार माहिती आहे ना, म्हणून. हा, तुम्ही कोणी जर हे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला शिक्षा मात्र पोलीस ट्रेनिंग सारखीच होईल. आणि अजून बेलसरेंच्या मुली घरात आणा. हा, वाट लावून टाका खांडेकर फॅमिलीची सगळी. युवी, तू ती सांगते ते कर. जा जाऊन फ्रेश हो. शवासन करतो जरा. आलो. मी पण आलोच. कौशिकी ताई, हे सगळं अति होत नाहीये ना? अजिबात नाही. आय लव्ह दिस. माझी आई असताना घरातल्या प्रत्येक माणसाला अशी शिस्त लावायची आणि ते शिस्तबद्ध आयुष्य मला भयंकर आवडायचं. पण ऑफिसच्या व्यापामुळे आईसारखं घर सांभाळणं मला जमलं नाही. पण माझ्याच्याने जेवढं होऊ शकलं तेवढं मी केलं. तुम्ही खूप केलंय सगळ्यांसाठी आणि मी सुद्धा माझ्याच्यानं जेवढं होईल ना तेवढं सगळं करेन. आय एम व्हेरी शुअर. पण शिस्त लावताना घरातलं वातावरण बिघडणार नाही आणि नात्यांमध्ये दुरावा येणार नाही याची काळजी घ्यायची. युवराज भाऊजी नाही आले अजून? झोपलाय तो, येईल थोड्या वेळाने. पण थोड्या वेळाने नाश्ता नाही मिळणार. म्हणजे सगळ्यांसाठी नियम सारखा आहे ना, हो की नाही चेतना काकू? हो हो. दॅट लुक्स लाईक अ सुपर हेल्दी ब्रेकफास्ट. हे काय आहे तारिणी? कारल्याचा ज्यूस येतो. कारल्याचा ज्यूस? अगं काहीतरी मिसळ वगैरे करायची ना, झणझणीत. किंवा ऍटलिस्ट पास्ता तरी. नाही, आजपासून आपल्या नाश्त्यासाठी हे असेच पदार्थ असतील. म्हणजे एखादा कुठला तरी ज्यूस असेल आणि त्याच्यासोबत ओट्स किंवा फळं किंवा सॅलड.